नमस्कार, मी नीता लबडे, तहसीलदार भुसावळ, तसेच चार्ज अधिकारी भुसावळ। मित्रांनो, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे भारताची जनगणना पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होणार आहे आणि 2011 नंतर आता थेट 2027 मध्ये ही जनगणना होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना याची थोडक्यात माहिती असावी आणि आपल्याकडून प्रशासनाला सहकार्य मिळावे यासाठी मी आपल्याला आवाहन करते की आपल्याकडे साधारणतः 1 मे पासून सेल्फ एन्युमरेशन सुरू होत आहे। त्याला म्हटलं जातं स्वतः नोंदणी करणे। आपल्याला एका साईटवर जायचं आहे आणि साईटवर गेल्यानंतर त्यावर आपल्याला स्वतः नोंदणी करण्याचा आपल्याला अधिकार मिळतो आहे आणि ही अतिशय निश्चितच अतिशय चांगली बाब आहे। त्यामुळे आपण साईटवर स्वतः नोंदणी करण्यासाठी आपल्याला तिथे साधारणतः 33 प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहे। तर ही साईट कोणती आहे? ती साईट आहे सेल्फ SE सेन्सस असं जर आपण टाकलं तर त्या साईटवर जाऊन आपल्याला आपली नोंदणी करता येते। साधारणतः 33 क्वेश्चन त्यामध्ये येणार आहेत। 33 क्वेश्चनचं उत्तर हा आपल्या घरातील कुटुंब प्रमुख देऊ शकतो। कुटुंब प्रमुखानेच ही माहिती भरणे अपेक्षित आहे। कुटुंब प्रमुखाला प्रश्न विचारले जातात साधारणतः की घरातील प्रमुख धान्य आपल्याकडे कुठलं वापरलं जातं, शौचालय आहे का, घर कुठल्या प्रकारचं आहे, किती खोल्या आहेत, स्वयंपाकघर आहे का, त्यानंतर TV आहे का, वाहन आहे का, असे अतिशय साधे क्वेश्चन आपल्याला विचारले जातील। त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत आणि यातून आपली जनगणना जी आहे ती डिजिटल पद्धतीनं सक्सेसफुल होणार आहे। त्यासाठी 1 मे पासून तर 15 मे पर्यंत आपण स्वतः आपली माहिती भरू शकता। 15 मे नंतर 16 मे पासून आपल्याकडे प्रगणक येतील, तेव्हा आपण जी स्वतः भरलेली माहिती आहे ती आपल्याला त्याचा जो नंबर आहे तो आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे। तो नंबर आपण जो प्रगणक आपल्याकडे येईल त्याच्याकडे द्यायचा आहे। 11 अंकी तो नंबर राहील, तो त्याच्याकडे आपल्याला द्यायचा आहे, जेणेकरून प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर ते चेक करेल, एकदा व्हेरीफाय करेल आणि सबमिट करेल। त्यानंतर आपल्याला 16 मे पासून जी जनगणनेसाठी आपल्याकडे प्रगणक येणार आहेत त्यांना सहकार्य करायचं आहे। ज्यांनी स्वतःहून जनगणना केलेली नसेल किंवा आपली माहिती भरलेली नसेल त्या इतर व्यक्तींसाठी आपला जो प्रगणक आपल्याकडे येईल तो माहिती भरेल आणि ती माहिती देताना आपल्याला त्याला संपूर्ण स्पष्ट अशी माहिती द्यायची आहे। सदर माहिती ही गोपनीय राहणार आहे, ही अतिशय सुरक्षित माहिती आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन आहे की सदर माहिती आपण प्रगणकांना निश्चितच द्यावी। सर्व कुटुंब प्रमुख यांनी आपल्या कुटुंबाची माहिती देणे अपेक्षित आहे आणि प्रशासनाला यातून सहकार्य करावे। तहसीलदार भुसावळ, धन्यवाद।